आज आपण मस्त असा आंब्याचा रस बनवणार आहोत. आंब्याचा रस काळा पडू नये म्हणून या ठिकाणी मी छान अशी टीप सांगितलेली आहे. तर त्या टीपचा जर वापर केलात ना तर आंब्याचा रस अजिबात काळा पडत नाही आणि छान दाटसर असा रस तयार होतो. चला तर मग असा मस्त छान सुमधुर आंब्याचा रस बनवायला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण रस दोन पद्धतीने बनवत असतो. एक म्हणजे आंब्याचा गर काढून आणि दुसरं म्हणजे आंबा पिळून रस काढला जातो. तर या ठिकाणी हा हापूस आंबा आहे म्हणून याच्यावरची पातळ साल आपण काढून घेणार आहोत. काही जाड सालीचे आंबे असतात, मग आपण तो पिळून त्याचा रस काढत असतो. तर या ठिकाणी चाकूच्या साहाय्याने किंवा साल काढायचं जे यंत्र असतं त्याच्या साहाय्याने आपल्याला आंब्यांच्या वरची सगळी साल काढून घ्यायची आहे. तर आंबा दोन प्रकारचा असतो, एक गोड आणि एक आंबट गोड असे आंबे असतात. तर आंबट गोड आंब्यासाठी रस काळा पडू नये म्हणून आपण काय घालायचं आणि गोड आंब्याच्या रसासाठी काय घालायचं किंवा काय वापरायचं की त्याच्यामुळे आंब्याचा रस काळा पडणार नाही, तर हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण सर्व आंब्यांची साल जी आहे ती काढून घेणार आहोत. तर सगळ्या आंब्यांची साल या ठिकाणी मी काढून घेतलेली आहे. आता याचा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. गर काढताना पण अशा चाकूच्या साहाय्याने एकदम बारीक बारीक कट करून हा गर काढून घ्यायचा आहे. तर सर्व आंब्यांचा गर या ठिकाणी आता आपण काढून घेऊया. हे बघा, अजिबात आंबा वाया जात नाही. छान सालही वरची पातळ असते त्याच्यामुळे ती व्यवस्थित निघते आणि अशा पद्धतीने सगळ्या गर पण निघून जातो आणि कोळीचा पण पूर्ण गर जो आहे तो निघून जातो. तर या ठिकाणी आपण आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तर अशाच पद्धतीने सर्व आंब्यांचा गर आपण काढून घेऊया. बघा, कोळीला सुद्धा अजिबात काहीच आंब्याचा अंश राहिलेला नाही. छान सगळा गर जो आहे तो निघून गेलेला आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या आंब्यांचा गर काढून घेऊया. तर या ठिकाणी चारही आंब्यांचा गर जो आहे तो आपण काढून घेतलेला आहे. आता हा गर आपण मिक्सरला फिरवून त्याचा रस बनवून घेणार आहोत. तर हा जो सगळा गर आहे तो आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि प्रत्येकजण आपापल्या आवडीप्रमाणे, जर तुम्हाला गोड पाहिजे असेल जास्त तर थोडीफार तुम्ही साखर घालू शकतात किंवा बिना साखरेचा पण रस भरपूर जण खातात. तर ज्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे साखर घालायची की नाही घालायची ते तुम्ही ठरवायचं आहे. तर या ठिकाणी मी 3-4 चमचे साखर घातलेली आहे. आता एकदा हा आपण फिरवून घेऊ मिक्सरला आणि मग रस काळा पडू नये म्हणून आपण याच्यामध्ये आता फ्रीजमधलं एकदम थंडगार दूध घालायचं आहे कपभर. तर आता हा गोड आंबा आहे म्हणून आपण कपभर थंडगार दूध घालायचं आहे आणि आंबा जर गोड आंबट असेल तर या ठिकाणी दुधाच्या ऐवजी तुम्ही बर्फाचे तुकडे घालायचे आहेत, बर्फाचे खडे घालायचे आहेत, म्हणजे यामुळे रस काळा पडत नाही. आंबा जर छान गोड असेल, अजिबात आंबट नसेल तर या ठिकाणी फ्रीजमधल्या थंडगार दुधाचा वापर करायचा. यामुळे रस काळा पडत नाही. आणि आंबट गोड आंबा असेल तर बर्फाचे खडे घालायचे मिक्सरला रस फिरवताना. तर बघा, छान असा रंग आलेला आहे रसाला. आता तुम्हाला याच्यामध्ये किती दूध ॲड करायचं ते तुम्ही ठरवू शकतात, पण साधारणतः 4 आंब्यांसाठी तुम्ही 1 ते 1.5 कप थंडगार दुधाचा वापर करायचा. कलरसुद्धा खूप छान येतो आंब्याच्या रसाला आणि अजिबात काळा पडत नाही आणि चवीला पण खूप छान लागतो. तर या ठिकाणी तुम्हाला ही टीप आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. छान असा गोडसर सुमधुर आपला आंब्याचा रस अजिबात काळा न पडता तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.